There is no difficulty if Shinde was to go Milord as a party person. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या लढाईत सर्वोच्च न्यायालयात असा काही हाय व्होल्टेज ड्रामा घडला ज्यानं महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे। ठाकरे गटाच्या वकिलांनी कोर्टात असा एक डाव टाकला ज्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांची धडधड भलतीच वाढली आहे। ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी थेट सुप्रीम कोर्टाच्या अधिकाऱ्यांवरच असा काही युक्तिवाद केला ज्याने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलं। विधानसभा अध्यक्षांवरचा आमचा विश्वास आता पूर्णपणे उडालाय। अध्यक्षांनी हे प्रकरण योग्य प्रकारे हाताळलंच नाही असा थेट आणि सनसनाटी आरोप कामत यांनी कोर्टात केला। पण खरा धमाका पुढे झाला। कामत यांनी थेट विचारलं, जर एखाद्या पक्षातील 5 पैकी 3 आमदार फुटले तर थेट पक्षाची मालकीच त्यांच्या हातात सोपवणार का? त्याहून मोठी बातमी म्हणजे आमदारांना अपात्र ठरवण्याचे पूर्ण अधिकार सर्वोच्च न्यायालयालाच आहे असा दावा कामत यांनी केला। यावर खुद्द सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं सुद्धा होय, आमदारांना अपात्रतेबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नक्कीच आहे असे स्पष्ट करत ठाकरे गटाच्या युक्तिवादावर शिक्कामोर्तब केलं। इतकंच नाही तर अपात्रतेचा निर्णय होण्याआधीच निवडणूक आयोगानं घाईघाईत धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानं जर कायदेशीरदृष्ट्या हे चिन्ह कोणालाच देणं शक्य नसेल तर धनुष्यबाण तात्काळ गोठवा अशी आक्रमक मागणी सुद्धा ठाकरे गटाने लावून धरली। आता सुप्रीम कोर्ट स्वतः या आमदारांना अपात्र ठरवणार की महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठा भूकंप होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। आतापर्यंत कोर्टात झालेल्या युक्तिवादाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्ये मात्र आशावादाचं वातावरण आहे। शिवसेना हा मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा ठाकरे गटालाच मिळेल असा विश्वास शिवसैनिकांकडून व्यक्त केला जातोय। त्यामुळे जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर शिंदे गटाच्या आमदारांसमोर मोठा प्रश्न उभा राहणार आहे। अशा परिस्थितीत शिंदे गटाचे आमदार भाजपमध्ये विलीन होणार की स्वतंत्र पक्षाची स्थापना करणार हे पाहणं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।